बिना गुजारा है दिल। तर मित्रांनो, आता आमचं स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरून झालेला आहे आणि ह्या दिवसामधला आमचा शेवटचा टास्क राहिलेला आहे। शेवटचा टास्कच बोलता येईल, कारण की पूर्ण दिवसामध्ये या 3 गोष्टी फिरणं म्हणजे खूप कठीण होतं। तर आता आम्ही आलेलो आहोत युनिटी ऑफ ग्लो गार्डन बघण्यासाठी। तर चला मग आतमध्ये जाऊन बघूया। बाहेरून तर खूप कलरफुल असं हे गार्डन दिसतं। स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून फक्त 3 किलोमीटर वरती आहे। अगदी तुम्ही 5 ते 7 मिनिटांमध्ये युनिटी ऑफ ग्लो गार्डन मध्ये पोहोचू शकता। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेले आहेत युनिटी ग्लो गार्डनला, जे की आहे गुजरातमध्ये एकता नगर येथे। आता एकता नगरला तुम्ही कसं पोहोचणार, तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे। आपल्या गुजरात सिरीजचा फर्स्ट आणि सेकंड पार्ट तुम्ही बघितला नसेल तर जाऊन नक्की चेकआउट करा। खूप भन्नाट असे ब्लॉग आहेत। तर आता आपण आलेलो आहोत युनिटी ग्लो गार्डन मध्ये। तर चला मग आतमध्ये जाऊन बघूया की आज आपल्याला इथे काय काय बघायला मिळणार आहे ते। वाव, जस्ट लुकिंग वाव, तुम्ही बघू शकतात किती कलरफुल लाईट्स, किती कलरफुल फ्लॉवर्स आहेत ते, आणि खूप छान अशी इथे लाइटिंग केलेली आहे। आणि या थीम पार्कची जी फी आहे ती पर पर्सन अडल्ट 100 रुपीज अँड चिल्ड्रन 50 रुपीज आहे। आणि या थीम पार्कचं टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत या थीम पार्कचं टायमिंग आहे। आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे सोमवारी हे पार्क पूर्णपणे बंद असते। तर इन केस तुमच्या माइंडमध्ये चाललेलं असेल तर सोमवारी येऊ नका, कारण की हे पार्क बंद असते। तर इथे खूप प्रकारच्या LED आहेत। टोटल हे जे गार्डन आहे ते 2 एकर मध्ये गार्डन त्यांनी स्थापन केलेलं आहे। आणि टोटल इथे 35 लाख LED लावण्यात आलेले आहेत। तर तुम्ही बघू शकतात किती कलरफुल फ्लॉवर्स, बर्ड्स, ॲनिमल ह्यांचे वेगवेगळे स्टॅच्यू त्यांनी लावलेले आहेत। आणि फोटोशूटसाठी तर एक नंबर प्लेस आहे। जे फोटोशूटचे वेडे असतील, व्हिडिओचे वेडे असतील, ज्यांना कुणाला आवड असेल त्यांच्यासाठी हे प्लेस तर बेस्ट आहे। आम्ही सुद्धा खूप सारं फोटोशूट केलेलं आहे, जे की तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम वरती बघायला मिळणारच आहेत। तुम्ही बघू शकता छान छान इथे फोटोशूटसाठी त्यांनी क्रॉप ठेवलेले आहेत आणि खूप म्हणजे खूप छान असं प्लेस आहे। तर तुम्ही नक्की विजिट करा, कोणाला जायचं असेल तर। अगदी आपल्या जवळ आहे आणि खूप भारी असं प्लेस आहे। असं वाटते की दुबईलाच आलेलो आहोत अशी एक फिलिंग येते। अगदी नावाप्रमाणे युनिटी ग्लो गार्डन हे ग्लो करते। तर चला मग अजून असेच माझ्यासोबत पुढे कनेक्ट राहा।
तर इथे आता आमचा छान छान डान्स करून झालेला आहे आणि आम्ही धावत पळत चाललेलो आहोत ते म्हणजे फोटोशूटसाठी, कारण की हा जो क्रॉप आहे तो आम्हाला रिकामा दिसलेला आहे म्हणून. तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला चेकआउट करू शकतात, खूप छान छान असे फोटो आलेले आहेत इथे. तर तुम्हाला इथे यायचं असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून, तर स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून इथे येण्यासाठी फ्री बस सेवा अवेलेबल असतात, रिक्षा सुद्धा अवेलेबल असतात. तर रिक्षांना आपल्याला पे करावं लागते. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी पासून इथे जे सर्व 2-2 मिनिटावरती प्लेस आहेत, जंगल सफारी म्हणा, युनिटी ग्लो गार्डन म्हणा, त्याच्यानंतर व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, त्याच्यानंतर भुलभुलैया गार्डन, असे खूप सारे प्लेसेस इथे 2-2 मिनिटावरती आहेत आणि खूप मस्त असे प्लेसेस आहेत. तर स्टॅच्यू ऑफ युनिटीने इथे येण्यासाठी फ्री बस सेवा ठेवलेली आहे. तर तुम्ही त्या बसने इथे काहीच पे न करता इथे येऊ शकतात आणि खूप सारे एन्जॉय करू शकतात आणि बघू शकतात किती अमेझिंग असा हा थीम पार्क आहे आणि खूपच ब्युटिफुल आहे. जे फोटोचे व्हिडिओचे वेडे असतील त्यांच्यासाठी तर एक नंबर असा प्लेस आहे. खूप सारे तुम्ही इथे फोटोशूट करू शकतात आणि फोटो सुद्धा इथे खूप भारी येतात. तर चला, मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि युनिटी ऑफ ग्लो गार्डन कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि अजून आपला पहिला पार्ट बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की चेकआउट करा. आणि आपला आजचा व्हिडिओ म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि ग्लो गार्डन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर बाय बाय. हा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि सिरियसली तुम्हाला एवढ्या सर्व प्लेसेसला जर व्हिजिट करायचं असेल ना तर कम से कम 2 दिवस तरी लागतातच. 1 दिवसामध्ये 3 प्लेस कव्हर करणे नामुमकिन आहे, कारण की एका प्लेसला तुम्हाला कम से कम 3 ते 4 तास व्हिजिट द्यावा लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला युनिटी ऑफ ग्लो गार्डनचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि ॲज युज्युअल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरूच नका. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुमची आमची मैत्री समजून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नेहमी हसत राहा, खुश राहा, काळजी घ्या स्वतःची.